आज झाले मंडळी, आज माझी सुट्टी. आज मी सुट्टी केलं. सुट्टी करायचं कारण असं होतं, मला उशीर झाला बरं का उठायला, त्याच्यामुळं मी सुट्टीच करून टाकलं. सकाळी लवकर उठलं का नाही धंद्याला जरा मूड येतो. उशीर झाले की मला मूडच जाते खरं सांगतो तुम्हाला. कारण की उशीर आता सकाळी लवकर गेलं का नाही तर 12 वाजेकूनच धंदा असतोय. 12च्या नंतर का नाही धंदा बंद होतो. एकाच ट्रिप भेटलं तर भेटलं नाही तर बंद होतं. त्याच्यामुळं जास्त असं मूड होत नाही. मला उशीर झालं की मूडच होत नाही. सकाळी गेलं तर 5:30लाच मी कामाला जातो. 5:30 ते 6 ह्या दरम्यान मी कामाला लागतो डेली. त्याच्या तर मला उशीर काल एकतर दिवसभर आदमापूरपासून गाडी चालवत आलो. सकाळी 7:30-8 वाजता निघालो होतो तिथून. मग इथं यायला 5-5:30 वाजले आम्हाला. मग त्याच्यामुळं म्हणलं आता गाडी रनिंग पण जास्त घेतलेली आहे एकदमच. तर आजचे दिवस आराम देऊ गाडीला. विषय काल धुवून वगैरे ठेवलो चकाचक. आता वॉशिंगचं पण पैसे वाढलेले आहेत, 250 रुपये झालेले आहेत. आणि ड्रायव्हिंग करून माझं अंग दुखत होतं. त्याच्यामुळं मला जरा उशीर झाला उठायला. उशीर झाला का बॅच बीच लावून सगळं टाका ड्रेस वगैरे घालून पण जावं. उशीर झाल्यामुळं मला जरा कन्फ्यूज झालो मी. म्हणजे हॉलडोल करत होतो मी की जावं का नको. कारण का होते माहिती आहे का, आता धंद्याला जायचं काय नाही तर 11-12च्या नंतर ट्रिपा वाजत नाहीत. आणि 11-12च्या नंतर तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे 9च्या पुढून ट्रॉफिक किती असतं तुम्हाला तर माहितीच आहे. 9च्या पुढून भरपूर ट्रॉफिक असते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अजून डोकं खराब होऊन जाते. सकाळचा धंदा लय भारी असतो. त्याच्यामुळं मला सकाळी जायला लय आवडतं बरं का. कारण की दुपारपर्यंत आपलं थोडाफार पैसे होऊन जातात. दुपारच्या नंतर काही पैसे जमा होऊन जातात. त्याच्यामुळं आता दुपारूनच गेल्यावर मग किती धंदा करणार. CNGला परत कुठं नंबर लावणार हे कुठं नसतं त्याच्यामध्ये. आता पाऊस मी चाललो आता लेकराला आणायला शाळेतून. मला सुट्टी पण झालेलं आहे. चला म्हणलं आज लेकराला घेऊन यावं शाळेतून. आता पाऊस येऊ लागले जबरदस्त. म्हणजे बारीक थेंबत चालू झालेत पावसाचे. आता मोठं कधी येईन काय सांगता येत नाही. आता पावसाळा दिवस आहे, कधी पण येऊ शकते पाऊस, काय विषय नाही. 2-3 दिवस फिरण्यात गेलं आपलं म्हणजे देवदर्शनाचं काम होतं. कोल्हापूरची महालक्ष्मी, आपल्या आदमापूरचे बाळूमामा, परत मेतका या ठिकाणी असं बरेच 2-3 ठिकाणी फिरलो मी रिक्षा घेऊनच. सिग्नल पार करणं इथलं जरा अवघड आहे. असं म्हणजे 2-3 दिवस आमचे फिरण्यात गेले. दर्शन वगैरे आपलं ओके झालं सगळं. आणि काल दिवसभर ऑटो चालवत एकदम. आता म्हणलं जरा ऑटोला पण आराम देऊ. आजचे दिवस थांबून राहू द्या, काय विषय नाही. आता परवा दिवशी 15 ऑगस्ट पण आहे. 15 ऑगस्ट दिवशी बहुतेक मला वाटतं त्या दिवशी पण सुट्टी राहील आपली. एकदा चालू झाली की कंटिन्यू मग चालू होते, काय विषय नाही. एखाद दिवस आता 2-3 दिवस आपण फिरण्यात दिवस घातला. आता ते पण ऑटो आहे, इंजन आहे, त्याला पण त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे बरं का. आता आपण लांब 300 किलोमीटर जाऊन येणं, परत त्याला बी दम द्यायचा नाही, म्हणजे त्याला रेस्ट द्यायचा नाही, असं विषय होऊ नये. आपली लक्ष्मी आहे, आपली ऑटो आहे, त्याच्यावर आपलं घर चालतं. मग त्याला पण रेस्ट पाहिजे का नाही, बरोबर आहे का. पाऊस चालू झाले त्याच्यामुळं जरा ठेंब पडलेलं कॅमेऱ्यावर, व्यवस्थित दिसणार गेले. आता आपलं पिल्लू येतं लगेच घेऊन जातो. तर शाळा सुटलेली आहे आता. चालू आता आपल्या पिल्लूला घेऊन येतो. तर गाडीचं मेंटेनन्स व्यवस्थित ठेवायचं, ज्याच्यावर आपलं घर चालते व्यवस्थित ठेवायचं. आता इंजन ऑइल वगैरे चेक करायचं. आता मी चेक केलो नाही कारण की माझं आता एक 8 दिवसामध्ये सर्व्हिसिंग आहेच. 8 ते 10 दिवसामध्ये सर्व्हिसिंग येणार आहे आपलं कसं किलोमीटरवर सर्व्हिसिंग करतो मी. 5000 किलोमीटर झाले की सर्व्हिसिंग करून टाकतो. आणि 5000 किलोमीटर महिन्यामध्ये होऊन जाते माझं. आता महिना काय झालं नाही मला सर्व्हिसिंग करून. पण दौरा लांबवर होतं माझं 2 वेळा, त्याच्यामुळं लवकर आले ह्या बारला सर्व्हिसिंग. म्हणलं आता 7-8 दिवसामध्ये सर्व्हिसिंग आहेच आपली, त्याच्यामुळं सर्व्हिसिंग दिवशी सगळं करून घ्यायचं. तर निघालं आपलं पिल्लू. आता माझ्याकडे बघते, बघितले कसं करते. बघा आमचं पिल्लू नाही रडत होता. पिल्लू रडला का तू? नाही ना, हुशार आहे ना तू. हो, गुड बाय आपलं पिल्लू. रोज येतो ना शाळेत. हां, काय दिली मिसनं खायला? काय बी नाही, उपास आहे. तुझं टिफिन कुठं आहे?
बॅगीत आहे का? खाल्लं का नाही टिफिन? नाही खाल्लं का? नाही खाल्लं मग? आताच बाहेर बसलो होतं का? बर 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 बर. काय शिकलं का नाही मग? आता ह्याचं ट्युशन लावलो तुम्ही, अगोदर इंग्लिश स्कूलला होता, तर थोडा काय प्रॉब्लेममुळं मी इंग्लिश स्कूल चेंज केला आणि इकडं टाकलं, बालवाडीमध्ये टाकलं आणि ट्युशन चालू होतं. पण ट्युशनला जायला रडत होता. मी म्हटलं चला आता अजून लहान आहे, आतापासूनच लोड द्यायचं नाही, अजून 1 वर्षानं अजून भरपूर टाईम आहे ट्युशनला जायला, काय विषय नाही. म्हणलं फक्त शाळेत जाणं तेवढं गरजेचं आहे. बरोबर आहे का पिलो? तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होय पिलो? हां हां खाऊत ना आपण. हां ओके ओके. तर ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करा. पिलो सांग जरा, लाईक करा म्हणा. हां कितवीला आहे तू? शाळेत कितवीला आहे? 10. शाबाश. गाडी काल घेतलेला आज मोडून टाकलं. चला.